श्रीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी। त्याच्यामध्ये उपवासाचे घावणे, उपवासाचा भात आणि उपवासाची आमटी। आपण साहित्य बघून घेऊया। भाजलेले शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, खोबरं, मिरची, थोडीशी कोथिंबीर, हळदपूड, कश्मीरी लाल मिर्च पावडर, जिरं, वरीचं पीठ, उपवासाच्या तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि इथं उपवासाचे तांदूळ, याला वरीचे तांदूळ, उकडलेले बटाटे आणि तेल। आता आपण भात तयार करून घेऊयात। कुकर तापायला ठेवला आहे। कुकर मध्ये पहिल्यांदा तेल, जिरं, तडतडली की कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि वरीचे तांदूळ 1 वाटी घेऊया। कढीपत्ता हलवून घेऊया। आता थोडंसं भाजलं, आता ह्याच्यात पाणी ऍड करूया। कोथिंबीर, आणि ह्याच्या मंद आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपला भात शिजतोय। आता आपण घावणे बनवायला सुरू करून घेऊया। वरीच्या तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊयात। याचं आता पीठ आपलं तयार झालेलं, एवढं पातळ ठेवायचं। आता आपण घावणे भरून घेऊयात। आता हे आपण घावण्याचं पीठ सोडून घेऊयात। अशा पद्धतीनं आपण हे सगळे घावणे बनवून घेऊयात। या पिठाचे आमटीसाठी तेल, जिरं तडतडली की मिरची, कढीपत्ता, थोडीशी हळदपूड, बारीक केलेलं खोबऱ्याचं वाटप, भाजलेले शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, मिक्स करून घेऊयात आणि पाणी ऍड करूयात।
आमटी कट करून बटाटे टाकत. झाकण ठेवून शिजून देऊयात. कढीपत्ता, चिरलेली मिरची, पूड आणि बटाटे, कोथिंबीर, झाकण ठेवून शिजू देऊया. उपवासाची थाळी आपली रेडी आहे. बटाट्याची भाजी, उपवासाची आमटी, उपवासाचा भात आणि उपवासाचे घावणे. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला तेजश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.